तर काही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आमच्या गावात पाणी नाही, तर पावसाने खूपच मानाव घेतला आणि आज आमच्याकडे पाऊस आला. बघा हा बघा. हॅलो गाईज, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. आणि आता आमच्याकडे पाऊस पडायला लागला. हा बघा पाऊस आलेला आहे. वास पण खूप छान येत आहे मातीचा. आणि बाकी काय मग आता पुढे अजून केवढा मोठा पाऊस येतो ते दाखवतो तुम्हाला. तर त्या अगोदर हे बघा कसं वातावरण बघा कसं झालंय आमच्या इकडे. हे बघा तर चोक्या टायर फिरवतोय आणि हा बघा हा बघा हे बघा सगळी घाण गेली. बघा पाऊस पडते आणि चोक्याने सगळे टायर फिरवतात. ते बघा काय तुम्ही पण कधी असे टायर फिरवलेत का? कमेंट करून नक्की सांगा मला. काय सगळ्यांची धावपळ झाले खूप, म्हणजे त्यांचे काय सुकत असे घातले होते ना आमचं इकडे, तर सगळे जात आहेत लगेच काढायला. दिपा का पाऊस आल्याबद्दल कसं वाटतंय? हा आंब्याला चालला काही जा बघा. पाऊस आलाय ना तर वारा आल्यामुळे आंबे पडले असतील ते जमवाय जातोय. बघा हा बघा असला वारा आला पुरा. काही जा बघा कसं करतोय टेक्नॉलॉजी. तर आता आपण पाऊस थांबल्याच्या नंतर आंबे जमवायला जाऊ. पाऊस म्हणजे वारा थांबल्याच्या नंतर. पाऊस काय आपल्या विजाय आवडतं. तर आमच्या इकडच्या घडामोडी तुम्हाला कळवत राहू आम्ही त्या ब्लॉगच्या माध्यमातून. इधर किधर गडगडत आहे खूप असं. बघा हे बघा आता तिकडचं काय दिसतच नाही काय. खूप मोठा असा पाऊस आलेला आहे त्यामुळे आम्ही जातो आता घरात. हे बघा गाईज गाईज भागो गाईज. हा बघा वारा बघा गाईज, वारा बघा. हे बघा मोबाईल भिजला आहे गाईज माझा. तर मित्रांनो आता माझा मोबाईल भिजला आहे त्यासाठी मी घरात जातोय. हा बघा इकडं साड्या बिड्या उडतायत कुपनाला बांधलेल्या. आला गाईज आला. हा बघा आला. आता जोरात येईल बघा. बघत राहा गाईज. आता वारा पण आलाय आणि पाऊस पण आलाय. तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही पण भिजणार आहोत. आता जोरात येणार आहे. तो काय धरून ठेव गाईज. आम्ही बसलो इथे. हे बघा इथं बसलोय. चौक्या पण आहे इथे. हा तर गाईज माझा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. बघा पाऊस आला. मला कालच्या व्हिडिओ मी मध्ये बोललो की आमच्या गावात पाणी नाही, तर पावसाने माझं ऐकलं आणि आज पाऊस पडतोय बघा. हो वारा पण सुटलाय. मला उडवला. हे बघा गाईज. हे बघा कसली नारळ हलते गाईज. खूप खूप डेंजर असं वातावरण झालंय आमच्याकडे. ते केळ पण मोडली बघा. केली मोडल्या. हे बघा आणि आम्ही खाली बसलो. हे फणस पडला तर आपण मेलो गाईज. आम्ही मरणार हा फणस पडला तर. खूप मोठा आहे. हा बघा हलतोय कसला. इकडं नारली बिरली पण हलताय. भारी भारी एकदम पहिलाच पाऊस पडत आहे आमच्याकडे. तर आज मला वाटतं पाणी करूनच जाणार पाऊस, कारण की मी व्हिडिओ तो बनवला होता. इकडे काहीच दिसत नाही भावांनो. हा डोंगर आहे इकडे, तो दिसतच नाही. हा कोकमच्या काय कोकमाच्या बिया आहेत त्या बघा. या चोक्याने साठवून ठेवल्यात. दाखव कोकमाच्या. हा पैसे येतील ना? किती देतो? 100 रुपये देतो. रस्ता विस्ता खूप भिजलेला आहे बघा. आता पाऊस गेल्यानंतर आम्ही क्रिकेट सुद्धा खेळतोय इथे. क्रिकेट खेळतो आणि तो बघा तिकडे कागद घालतो आमच्या ट्री हाऊस वर. इथे बाकडा आहे आमचं. इथे बसतो आम्ही. हे वाजू नको मला. रानो कोकणात अशी गडबड असते पाऊस आल्यावर. कोणतीच तयारी नसते. सगळं साहित्य इकडे तिकडे उडतं. त्यांची बादली उडाली होती बघा. तुला काय पाऊस सांगून येतो? नाही रे तसं नाही. त्यांनी पावलीला लावली होती ती बादली उडाली असेल. तुला काय समजतच नाही. मला टोका उगत म्हणत आहे. हा बघा टोक्या बघा काय करतोय बघा. त्याच्या मस्ती कमी नाही. हा बघा गाईज इकडे वारा बघा. हे बघा कशी झाडं हलतायत. झाडं बिडं खूप हलत आहेत. आणि आपला फोन पण भिजलेला आहे तरी सुद्धा ब्लॉग बनवतोय, कारण की आपल्याला. हा बघा हे बघा आईस परत वारा आला आहे बघा. फणस पडतील आता. जाऊ घेऊन जाऊया घरात.
मग येतात मला. गाईज आता मॅगी करावी ती खरं होय ना. हा, एवढ्या पावसात मजा आली. भजी खायला मजा येतात. आपली लायकी फक्त मॅगी बनवायची आहे. काय मी बनवून टाकी माझी लायकी. काय पण करून टाकतो. भजी तर मंचुरियन. मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज तर मित्रांनो मला फॉलो करून जा. मित्रांनो हा बघा चोक्या काहीतरी करतोय. फणस पडलाय, फणस तो घेऊन येतोय बघा. आण लवकर. फणस पडलेला आहे. हा चोक्या बघा काय करतोय. हा चोक्या खायला आवडता मामाजी. नाही आलाय, नाही आलाय अजून. नाही काठी मोडणार ती. काही त्यांच्या कारामध्ये बघा एका माणसासाठी हो काढली शेवटी त्याने. आले दाखव दाखव फणस दाखव. हा बघा काही फणस बघा. अजून भरपूर भेटतील आम्हाला असे फणस पडलेले. फणस आता नंतर आंबे पण जमवायला जाऊ आम्ही. तर गाईज आता क्रिकेट खेळाय पण पोरं नाहीत, सगळी घरात बसले. पावसात क्रिकेट खेळाय वेगळीच मजा येते भावाला. तर आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि मला फॉलो करून द्या.